नमस्कार मित्रांनो, या मैदानामध्ये बैलवडीच्या खूप टॉपचे बैल अर्धे आलेले आहेत। नक्कीच घोटचा सर्जा, वेगाचा शेवट सर्जा, नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या असेल, मादळ मोठेकरांचा शिखरा असेल, विठ्ठल नानांचा तेजा असेल, नक्कीच सगळे टॉपचे बैल अर्धे आलेले आहेत। नक्कीच ते बैल आज कोणत्या गटात पळालेले आणि सेमीसाठी पात्र झाले तर चला मग बघूया। गट क्रमांक 1 चा निकाल। 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 मधून पळाली दुर्गा आणि गाणंदकरांचा बब्या डॉन घरचाच साज पळाला बरं का। आणि गाडीवरती ड्रायव्हर होते ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारुंडेकर, मस्तच गाडी पळाली, सुंदर अशी गाडी पळाली। गट क्रमांक 2 चा निकाल। 2 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 मधून भारत पळाला आणि त्याच्यासोबत पळाला रैना। गाडीवरती ड्रायव्हर होते धुळ्या ड्रायव्हर शिवतर। नक्कीच रैना जो आहे किरण आप्पा शालगाव कालगावकरांचा पळाला आणि जो भारत होता तो दुसऱ्याच गावचा होता। नक्कीच सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक 2 मधून। गट क्रमांक 3 मधून सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 मधून ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 4 चा निकाल। 4 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 2 मधून माळशिरस या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली, सरदार आणि सरदार सोबत जो बैल पळाला त्याचं नाव होतं नंद्या। नंद्या आणि सरदारची गाडी सेमीसाठी पात्र झाली। नंद्या माळशिरसकरचा बैल आहे। गट क्रमांक 5 चा निकाल। 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 मधून राजा आणि बाब्याची गाडी पळाली। बाब्या जो बैल आहे तो पंढरपूरकरांचा बैल आहे। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली। गट क्रमांक 6 चा निकाल आहे। 6 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 3 वरून सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 7 चा निकाल। 7 मध्ये तास क्रमांक 3 मधून धावलेली गाडी जुळेवाडीकरांचा राजा आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला होता त्याचं नाव काय सांगितलं नाही, परंतु गाडी जी आहे ती भैया ड्रायव्हर बांबवडेकर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे। मस्त गाड्या पळतायत आणि मस्त मैदान आहे, सुंदर असं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे, पाऊस वगैरे तिथे काहीच नाहीये। गट क्रमांक 8 चा निकाल। 8 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 3 मधून सातारा एक्सप्रेस आपला सगळ्यांचा लाडका बलमा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला घरणीकीकरांचा छब्या आणि बलमा। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली हिंद केसरी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर या ड्रायव्हरांनी। गट क्रमांक 9 चा निकाल। 9 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 3 मधून पळालेली गाडी आहे विठ्ठल नाना तसेच अजय शेट यांचा तेजा पळाला आणि तेजासोबत पळाला किन्हीकरांचा रायबा पळाला। सुंदर अशी गाडी स्वतः विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे। नक्कीच आज विठ्ठल नाना एक वेगळ्याच फॉर्ममध्ये आहेत आणि नक्कीच किन्हीचा रायबा तुम्हाला माहितीच आहे, स्वराज धामनेरचा स्वराज याच्यासोबत कायम पळत असतो, परंतु आज तेजा या बैलासोबत पळतोय म्हटल्यानंतर आज ही गाडी गुलालामध्ये असेल, 100% असेल। नक्कीच किन्हीकरांच्या रायबाला आणि तेजाला खूप साऱ्या शुभेच्छा, त्यांनी आज गुलाल घ्यावा। गट क्रमांक 10 चा निकाल। 10 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, भोसलेवाडीकरांचा छब्या पळाला आणि लेंगरेवाडीकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल पळाला। सुंदर अशी गाडी पळाली, दादा ड्रायव्हर लेंगरेकर हा सुंदर उर्फ कॉकटेल हा लेंगरेवाडीकरांचा आहे बरं का। नक्कीच आज छब्या आणि कॉकटेल काय पळाली गाडी बरं का। दादा ड्रायव्हर लेंगरेकरांनी आज गाडी चांगली चालवली गट क्रमांक 10 मधून। गट क्रमांक 11 चा निकाल। 11 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, मादळ मोठेकरांचा शिखरा आणि त्याच्यासोबत पळाला बुलेट आणि शिखरा। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली भैया ड्रायव्हर वाटेगावकरांनी। मादळ मोठीचा शिखरा आता सध्या चर्चेमध्ये बैल आहे आणि बुलेट सुद्धा तेवढ्याच चर्चेमध्ये। आज बघूया काय कमाल करते ही जोडी फायनलमध्ये, सेमीफायनलमध्ये। गट क्रमांक 12 चा निकाल आहे। 12 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 मधून पळालेली आहे गाडी गंगोतीकरांचा गुरु पळाला आणि त्याच्यावरती ड्रायव्हर होते लखन ड्रायव्हर। सुंदर अशी गाडी पळाली गंगोतीकरांचा गुरुची। बघूया काय कमाल होते सेमीला। गट क्रमांक 13 चा निकाल आहे। 13 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, मासूरने तसेच झरेकरांचा बाजीराव पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। बघूया आज मैदान मस्तच आहे, मस्तच वातावरण आहे, फ्रेश वातावरणात चांगली बैल पळतायत आज। गट क्रमांक 14 चा निकाल आहे। 14 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 मधून पळालेली गाडी आहे बावऱ्या पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली। गट क्रमांक 15 चा निकाल। 15 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 3 मधून पळालेली गाडी आहे मथुरा फार्म तसेच बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा। या दोघांच्या मध्ये जो बैल आहे तो जीवा नावाचा आहे आणि त्या जीवासोबत जो बैल पळाला
रामा आणि जीवा ही गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र केलेली आहे. ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर आहे. नक्कीच आज आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांची गाडी जी चालवत आहेत ती गाडी गट पास करतायत. बघूया काय कमाल करतायत आज. गट क्रमांक 16चा निकाल आहे. तास क्रमांक 3 मधून धावलेली गाडी आहे. लक्षा आणि चेंडू ही जोडी जेव्हा जेव्हा पळाली आहे तेव्हा तेव्हा इतिहास हा घडलेला आहे. गुलाल हा मिळवलेला आहे. नक्कीच आज काय कमाल करते ही जोडी बघूया. गाडीवरती ड्रायव्हर होते लांब लचक उचाचं कांड असं ज्यांना म्हटलं जातं. 86-032 आकू ड्रायव्हर मिलिटरी आपशिंगेकर. सुंदर अशी गाडी पळाली. गट क्रमांक 17चा निकाल आहे. 17 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 4 मधून जी पळाली गाडी आहे ती गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप खूप शुभेच्छा त्या गाडीला. गट क्रमांक 18 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. बाजी पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली. सोमा ड्रायव्हर यांनी केलेली आहे. गट क्रमांक 19चा निकाल. तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी आहे. हरण्या आणि हरण्यासोबत जो बैल पळाला त्याचं नाव होतं डस्टर आणि हरण्याची गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे. बबन ड्रायव्हर रेनवरेकर. नक्की सुंदर अशी गाडी पळाली बरं का. गट क्रमांक 20चा निकाल आहे. 20 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 4 मधून धावलेली गाडी आहे. आज ओपनच्या मैदानामध्ये आदत बैल पळाला. आदतचं नाव होतं कृष्णा आणि त्या कृष्णासोबत जो बैल पळाला त्या बैलाचं नाव होतं साजन आणि कृष्णा. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. बघूया आज आदत काय कमाल करतोय ओपनच्या मैदानामध्ये. आज टॉपच्या पैऱ्यामध्ये आहेत सगळे. बघूया. खूप सारे शुभेच्छा. गट क्रमांक 21चा निकाल आहे. 21 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी देवकरवाडीकरांच्या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. गट क्रमांक 22चा निकाल. 22 मध्ये सुंदर अशी गाडी पळाला. हरण्या पळाला कोऱ्हाळेकरांचा आणि त्याच्यासोबत हरण्यासोबत होता वाटेगाव अंबरनाथकरांचा हिंद केसरी बादल आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अमरतात्या ओंडकर. नक्कीच आज ही गाडी फायनलमध्ये राहते की काय. सेमीसाठी तर गेलेली आहे. बघूया काय कमाल करते ही गाडी. गट क्रमांक 23चा निकाल. 23 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी झाला असं म्हटलं जातं या बैलगाडा क्षेत्रामध्ये. असा हा अभिजित भैया पवार तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि सर्जासोबत आज पळाला मादळ मुठीकरांचा चैतन्य आणि सर्जाची गाडी आहे. तास क्रमांक 3 मधून जी पळवली ती छोट्या ड्रायव्हर कोऱ्हाळेकरांनी. आणि गट क्रमांक 24चा निकाल पेंडिंग आहे. 25चा निकाल. पाखऱ्या हे नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या आणि पाखऱ्यासोबत पळाला या बैलगाडा क्षेत्रातलं ज्याला रॉकेट म्हटलं जातं असा हा घोटकरांचा सर्जा पळाला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते चपणे लेफ्टी ड्रायव्हर आपले बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड. नक्कीच 1 ते 25 मध्ये टॉपच्या लढती झाल्या आणि सुंदर अशा गाड्या आज सेमीसाठी पात्र झालेल्या आहेत. बकासूर आलेला नाहीये. नक्कीच बघूया काय कमाल होते.